साताऱ्यात होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती, परंपरा, संत वाङ्मय आणि साहित्य यांच्या आठवणी जागवल्या। या ग्रंथदिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले। संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद बेबले इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। श्रीफळ वाढवून ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले। राजवाडा येथून ग्रंथदिंडीची सुरुवात झाली। विश्वास पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मिलिंद जोशी हे पालखीचे बोई झाले होते। ही दिंडी सातारा शहरातून राजपथ ते पोवी नाका, पोलीस कवायत मैदान मार्गे श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरीकडे मार्गस्थ झाली। तत्पूर्वी स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांची चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली। या ग्रंथदिंडीमध्ये 55 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते। पर्यावरण, साताऱ्यातील पर्यटन, संत साहित्य, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांनी केलेला संत परंपरेचा प्रसार अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक सजीव देखावे सादर केले। यावेळी मराठी साहित्यिक आणि रसिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। याचे उद्घाटन होत आहे। जागाच नाही तो आम्हीच कडेवर राहिलोय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।